तुम्ही ही परीक्षा पास नाही तर नापास झालेले आहात. पण असं कसं शक्य आहे? मी खरंच भरपूर जेवण बनवलं होतं, म्हणजे सगळ्यांना पुरून उरल एवढं. आणि माझ्यासाठी पण जेवण शिल्लक होतं. मी स्वतः चेक करून आलो होतो. चेक करून म्हणजे मग काय मी आत बसून खाल्लं का? हा माझ्यावर उलट आरोप करू नका तुम्ही, समजलं ना? तुम्ही फेल झालाय हे मान्य करा. भाऊ ऐका ना, अहो नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे. जेवण होतं, मी काय म्हणते अनुराधा, आदित्य दादांना घरात शिदा दे काहीतरी. नायकांच्या दारातून असं कोणी रिकाम्या हातानं परत जाता कामा नये. वैभव, दीपा म्हणते ते बरोबर आहे. आपली अट काय होती? सगळ्यांना पुरेल इतकं जेवण बनवायचं. आणि इथलं चित्र पाहता असं दिसतंय की यांच्या सहित 2 माणसं जेवण शिल्लक नसल्यामुळे जेवायची राहिलेली आहेत, उपाशी आहेत. आणि म्हणून माझा निर्णय आता असा आहे की ही परीक्षा तुम्ही नापास झालेले आहात. भाऊ, अहो असं कसा निर्णय घेऊ शकता तुम्ही?